काल प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण भाषणात घेतलं नाही, म्हणून ज्यांनी आक्षेप घेतल्या होत्या त्या स्वतः माधवी जाधव आपल्यासोबत आहेत। खरं तर त्या वन विभागात कार्यरत आहेत। ताई, आपण काल जो 26 जानेवारीला पथसंचलन त्यात देखील सहभागी होतात, आपण वर्दीवरती होतात, मात्र तरी देखील आपण मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण 26 जानेवारीचा जो कार्यक्रम होता आयोजित, त्या भाषणात नाव घेतलं नाही म्हणून आक्षेप घेतलाय। काय तुम्ही सांगा? सगळ्यात पहिले तर सगळ्यांना माझा पुन्हा एकदा जय भीम। मी आता कालपासून बोलतेच आहे। त्यांनी आत्ता मी थोड्या वेळी पण बोलली की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण मी मगाशी पण एक उदाहरण दिलं की चुकीने एखादा पेन आपल्याकडे राहिला तर त्याला दिलगिरी म्हणू शकतो, पण जाणून बुजून चोरून एखादा पेन नेला तर त्याला दिलगिरी नाही म्हणू शकत, त्याला माफीच म्हणावं लागेल। आणि काल ते अनाहूत किंवा अनावधानाने नाही झालेली ती गोष्ट, ती ठरवून केली गेलेली गोष्ट आहे। कारण संपवायचंच आहे ना, यांना हेच दाखवायचं आहे की हम करो सो कायदा। पण ते हे विसरत आहेत की संविधानाने हे दाखवून दिले की गाव करील ते राव काहीच नाही करू शकत, आणि संविधान ह्याच तत्वावर चालतं आहे। आम्ही पण त्या गावाचेच सदस्य आहोत, तेव्हा रावांची आता हुकुमशाही आमच्यावर चालणार नाही, मला दाखवून द्यायचं होतं त्यांना। नक्कीच। खरं तर काल तुम्ही परेडमध्ये सहभागी होतात, वर्दीवर होतात, हे संपूर्ण प्रकरणानंतर तुम्हाला ही भीती वाटते नाही का नोकरीची वगैरे काही? अजिबात नाही, कारण नोकरी जरी केली तरी मला देवाने एक सक्षम शरीर दिलेलं आहे। मी काहीही पोटापाण्याचा व्यवसाय करू शकते, कष्ट करू शकते ना। माझ्या कष्टांवर विश्वास आहे। जर कष्ट करून अभ्यास करून मी नोकरी मिळवू शकते तर कष्ट करायला काय भीती आहे? नाही घाबरणार मी। पर्याय आहे, शिक्षण आहे, मी कुठेही काही चांगलं काम करू शकते, कशाला व्हायचं घाबरायला? आज अंध म्हणजे आपण म्हणतो जे दिव्यांग बांधव आहे ते सुद्धा झगडत आहे की पोट पाण्यासाठी, ते स्वतःपुरतं मिळवतात। तर माणसाच्या आमच्या मुळात अपेक्षाच जास्त नाही आहे, अन्न वस्त्र निवारायच्या पलीकडे काहीच नको आहे, का घाबरायचं? मी सक्षम आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर तुमच्या ज्या खात्यातले काही वरिष्ठ अधिकारी असतील किंवा संबंधित असतील, यांनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा नंतर प्रयत्न केला का? तुम्हाला येऊन भेटलेत का? या संदर्भात तुम्हाला जाब विचारला गेलाय का? नाही, मी जसं सांगितलं की वरिष्ठ एकच आले होते आणि त्यांनी झापलं मला, आणि मला असं वाटतं की त्यांनी अभ्यास करावा संविधानाची, आणि आजचा माझा इंटरव्ह्यू बघून किंवा माझे विचार बघून कदाचित त्यांना खजीलपणा कुठेतरी वाटला असावा, कारण पोस्टनी जरी ते मोठे होते तरी बौद्धिकता त्यांची खूप छोटी आहे, हे काल त्यांनी त्यांच्या वर्तनावरून दाखवून दिलं। तर मी माफ करते त्यांना, त्यांनी माफी मागोवर ना मागो, मी माफ करते, कारण पदाने कोणी मोठं नाही होत, पदाने कोणी मोठं, कृतीने माणूस मोठं होतं। तर त्याचं मला काही विशेष वाटत नाही। आणि दुसरी गोष्ट, जे कोणी पदाधिकारी होते ते मला फोन करत होते, पण ते एका अरे फोनचा मला मात्र मेसेज आला, मी कोणाचं नाव नाही घेणार, पण त्यांचं माझं ह्याच संविधानिक गोष्टींवरून भांडणं होती, कधी जमत नव्हतं एका रेंजला असताना। पण मला आश्चर्य वाटलं की त्या माणसाला सुद्धा मी समजले। त्यांनी भला मोठा लेख मला व्हॉट्सअप केला आणि माझा त्याच्यात त्यांनी खूप असा सन्मान केला आहे त्यांनी। ते एक तेवढं मला लिखित आलं, मी उघडलंच नाही ॲक्च्युली। नंतर काही वरिष्ठांचे मला फोन आले होते, पण फोन माझ्या मिस्टरांकडे असल्यामुळे मला माहीत नाही, म्हणजे संपर्क केला नाही असं नाही, परंतु अजून पाहिजे तसंही झालेलं नाही। आणि काही जो माझ्या इक्वल पोस्टचे जो माझा स्टाफ आला होता तो मात्र निर्भीडपणे मला तिथे येऊन भेटला, मला काळजी विचारपूस केली, माझ्यासाठी खायचं पण ते घेऊन आले, तसे आले होते। पण वरिष्ठ असे म्हटलं तर अजून तरी मला कोणाचा फोन नाही, अजून माझ्या संपर्कात नाही, कारण माझं असं झालं ना, डर के आगे जीत आहे, ते अजून डरमध्ये। खरं तर ही संपूर्ण जी घटना घडली त्यानंतर तुम्हाला पोलीस देखील घेऊन गेलात, पोलीस स्थानकाबाहेर देखील आंदोलन सुरू होतं, या संपूर्ण घटनेचे पडसाद उमटत होते। एकंदरीतच आपण त्या ठिकाणी गिरीश महाजन जे आहेत मंत्री, त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची देखील मागणी करत होतात, आंदोलन केलं जात होतं, काय सांग? ॲट्रॉसिटीचं जर ते म्हणजे त्यांचं सुदैव आणि माझं दुर्दैव की नाही बसत आहे, म्हणजे अगदी स्पष्ट सांगते, परंतु याचा अर्थ ते सुटत आहेत असं पण नाही। त्यांनी माफी, दिलगिरी ह्या शब्द पोकळ आहे, माफी ही महत्त्वाची आहे, तर त्यांनी माफी मागितली पाहिजे, मी ह्या मताची आहे। आणि जोपर्यंत ते माफी मागणार नाही, माझी वैयक्तिक आणि तमाम भारतीय आंबेडकरी अनुयायांची आणि भारतीयांची संबंध, कारण संविधानाचा अपमान म्हणजे भारताचा पण अपमान आहे, ते पण भारताचे नागरिक आहे। जर एखादा नागरिक चुकला तर त्याला आपल्याकडे एक संस्कृती की त्याला वाळीत टाकलं जातं, जर त्यांनी असं केलं नाही तर आम्ही तर मात्र त्यांना वाळीतच टाकू, पूर्वी ते टाकायचे आता आम्ही टाकू, बिनधास्त सांगते मी। त्यांनी माझ्या शब्दावर अभ्यास करून पुढे काही करायचं त्यांना ते करावं, पण मी घाबरणार नाही। मी सांगितलं ना, डर के अभी जीत आहे, मला हे असं म्हणायचं आहे स्वतःबद्दल।
नक्कीच या संपूर्ण घटनेनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना देखील म्हटलंय की मी दिलगिरी व्यक्त करतोय, मी जयंतींमध्ये सहभागी होतो, मी त्या गाण्यांवरती नाचतो, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय, या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो, पंगत देतो, असं ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. आपण कसं पाहताय? कसं आहे ना सर, मला माझ्या शाळेचे आणि कॉलेजचे दिवस आठवतात, की एखादा मुलगा जर एखाद्या विषयात वीक असायचा ना, तो त्या शिक्षकाच्या खूप पुढे पुढे करायचा. त्याला थोडीशी हिंट मिळायची, परीक्षेत काय प्रश्न विचारले. हे खरं आहे, हे वास्तव आहे. मी गिरीश महाजनची बरोबरी करते. त्यांचं तुम्ही विचारलं ना, की तो त्या सरांच्या मागे पुढे त्यांच्याशी खूप जवळकी साधणे, त्यांना त्यांच्या बड्डेला गिफ्ट करणे, सरप्राईज करणे. शाळेत पण असतात काही असे चाणक्ष, हुशार असतात ते, म्हणजे कृती नसते त्यांच्याकडे, पण एक हा वेगळा त्यांच्याकडे हातखंडा असतो. कॉलेजमध्ये पण असे बघितले की हिंट मिळेल कुठेतरी, 2-4 प्रश्न वीक असतात अभ्यासात, मग पास होणं हे त्यांचं असतं. मग त्यांना हिंट मिळाल्यानंतर त्या 4-5 मार्क्समुळे त्यांचे मार्क्स वाढतात आणि त्यांचं पास आऊट होऊन जातं. त्यांनी जे पूर्वीचे व्हिडिओ टाकले ना, तर त्यांना फक्त विश्वास संपादन करायचा होता, थोडंसं हिंट हवी होती, थोडंसं पुश व्हायचं होतं. त्यांना वाटलं थोडंसं म्हणजे गरजेपुरतं यूज अँड थ्रो त्यातला प्रकार त्यांनी केला. म्हणजे ते केलं म्हणजे ते आमचे झाले असं नाही, कालच्या कृतीतून दाखवून दिलं ना. तेव्हा ते कदाचित नगरसेवक असतील, म्हणजे त्यांची जास्त पार्श्वभूमी माहिती नाही, नगरसेवक असतील, आणखी कुठल्या मंत्रिपदावर असतील, पण आता एका विशिष्ट पदावर ते आले, झालं ना त्यांचं, गरज सोरो वैद्य मरो, असंच केलं ना त्यांनी. मग ते गिरीश महाजन खरे नव्हते, ते त्या मुलांसारखे होते, लुडबुड करायचे, 4-5 प्रश्न हिंट मिळवायची, पासआउट. ते पासआउट झाले, त्यांना पद मिळालं, आता तू कोण आणि मी कोण, हा त्यांचा अजेंडा आहे. असेच ते वागलेत. मग काही आम्ही त्यांना असं, आत्ता लोकांच्या लक्षात येत असेल की त्यांनी जे व्हिडिओ टाकले, ते नाचले वगैरे, तो प्रकार होता त्या विद्यार्थ्यांसारखा, आणि तो झाला. आता त्यांना विसर पडला, आता ते एका याच्यावरून गेले, त्यांना ठसा लागला, टॅग लागला, आता त्यांना काय गरज. जर ती खरोखर बाबासाहेबांबद्दल जर त्यांना तळमळ असती, मला वाटतं ठाकरे सरकार आल्यानंतर करोनाच्याच दरम्यान असा एक GR निघाला होता की प्रत्येक कार्यालयामध्ये बाबासाहेबांच्या फोटोबरोबरचे संविधानाचे जो फ्रेम आहे, ती जी प्रथम उद्देशिका आहे, तिची फ्रेम करून लावण्यात यावी आणि त्याचं वाचन केलं जावं. मग तुम्ही प्रोटोकॉल म्हणतात, आता तर मी परत न्यूजला बघितलं की 2 ठिकाणचे पालकमंत्रीच गायब होते, झेंडावंदनला चाले नव्हते. मग यांना एवढा माज आला आहे का, हे एवढे माजलेत का. ह्यांना यांची जागा दाखवायला पाहिजे ना. यांना असं वाटतं की हां, अरे लोकांना मला हेच सांगायचं आहे की बाबासाहेबांनी व्याख्या लिहिलेली लोकशाहीची, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले शासन म्हणजे लोकशाही. अरे बाबा, नगरसेवक खूप लोक, भाऊ, अण्णा, दादा, मी माझ्या उद्रेक दाखते, मी आज सांगते, संविधानाने तुम्हाला त्यांचं गुलाम व्हायला लावलेलं नाही. नगरसेवक ह्या शब्दाची व्याख्या कळते का, एक नगर आणि त्याचा तो सेवक आहे. तुम्ही त्यांना मान देताय, द्या तुम्ही त्यांना मान, पण त्यांचं कर्तव्य त्यांना पार पाडू द्या. तुम्ही त्यांच्या पुढे पुढे नका करू, त्यांना तुमच्या पुढे पुढे करू द्या. ते आपले सेवक आहे, किंवा आम्ही तुमचे सेवक आहोत. मला जावंच लागतं ना. एखादं वाईल्ड लाईफचं प्रकरण घडलं आहे दुपारी 2 वाजता 3 वाजता, कधी रात्रीचा जरी फोन आला तर मला जावं लागतं, मी बांधील आहे ना. मग मला एक सांगायचं आहे, आता काय विषय होता आपला, मी थोडीशी डायव्हर्ट झाल्यासारखी झाले. पालकमंत्र्यांचं नाही हां, तर मला जर संविधानाने इतकं स्पष्ट केलेलं आहे लोकसेवकाची व्याख्या, तर तुम्ही का त्यांना एवढा हे करताय. आता ते पदावर का त्यांना तुम्ही घाबरतायत. त्यांना आपल्यासाठी केलेले. कसं आहे ना, मी मीटिंग्सला जायचे पूर्वी, तेव्हा माझ्या लक्षात आलं संविधान, मी कृतीतून खूप अनुभवलं संविधान. जेव्हा तालुक्याला मीटिंग असायची तेव्हा तिथले BDO यायचे, BDO आणि कलेक्टर साहेब तिथे बसलेले असायचे, मध्यात हे सगळे लोकप्रतिनिधी असायचे. आसन व्यवस्था पण बघा कशी छान असायची. उंचावरती कलेक्टर, मग BDO, मग तत्सम अधिकारी त्या विभागाचे, मध्ये लोकसेवक, ZPचे, ग्रामपंचायतीचे सरपंच, आणि मग आम्ही सगळे ऑफिसवाले, सरकारी सगळ्या डिपार्टमेंटचे. मग ती देवाणघेवाण व्हायची, हे सांगायचं हे पत्र आलेलं, मग लोकसेवक आमच्याकडे हे राबवलंच गेलं नाही, मग हे त्याच्यावर, म्हणजे ही जी देवाणघेवाण आहे, हा समतोल आहे ना, कोणी कोणाला लपवायचं नाही. तुम्ही यांच्यासाठी आहे, ते तुमच्यासाठी आहे. ही जे अवलंबत्व, हे बॅलन्स जे केलेलं आहे ना बाबासाहेबांनी, ह्याचा तुम्हाला अर्थच कळालेला नाही आहे. की सगळे म्हणतात की ते पालकमंत्री, तुम्ही का त्यांना, कसं काय तुम्ही विचारू शकतो. तुम्ही स्वतःचा बाऊ करून घेतला आहे. ही हुकुमशाही नाही आहे, ही लोकशाही आहे. तुम्ही जर एखाद्याला एखाद्या पदावर चढवू शकता, बसवू शकता, तर त्याला पायउतार पण करू शकता. तुम्ही नीट वाचा, संविधानाचा शब्द न शब्द वाचा, मग तुम्ही मी परत एकदा सांगते सगळ्यांना, घाबरू नका. मी संविधानामुळेच एवढी डेअरिंगबाज झाली, एवढी धारिष्ट माझ्यात आलेलं आहे. परत एकदा सांगते, गाव करील ते राव करू शकणार नाही. आणि हे असे पालकमंत्रीसारखे राव किती पण येऊ द्या, तुम्ही एक व्हा,
तुम्हाला लक्षात येईल की मोठे मोठे राज्य उद्ध्वस्त झालेले फक्त एकीमुळे. आणि यांना आहे ना माज आलेला आहे सत्तेचा, यांना समजत नाही आहे, यांना माज आला आहे. तुम्ही आता या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देखील दाखल केलेला आहे. आता तुमची पुढची भूमिका काय आहे? त्यांचा माफीनामा, माझ्या वैयक्तिक माफी मागणे, त्याच्यानंतर माझ्या तमाम भारतीय आंबेडकरी अनुयायांची माफी मागणे आणि भारताची, कारण त्यांनी संविधानाचा पण अपमान केलेला आहे. संविधानाचा अपमान म्हणजे बाबासाहेबांचा आणि बाबासाहेबांचा म्हणजे संविधानाचा. मी भूमिकेवर हो, कारण मी जसं आपण म्हणतो की H2O ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे 2 यांचा संयोग होऊन पाणी होतं, तसं संविधान म्हणजे बाबासाहेब आणि बाबासाहेब म्हणजे संविधान. H2Oला नाकारता येत नाही, त्याशिवाय पाणीच बनणार नाही. तसं बाबासाहेबांना नाकारून संविधान चालत नाही आणि संविधानाला नाकारून बाबासाहेबांना आपल्याला विसरता येत नाही. आणि ते घोडचूक त्यांनी केलेली आहे आणि ती जाणून बुजून केलेली आहे. त्यांनी ती ठरवूनच केलेली, असं नाही की ती नकळत झाली. आता अनवधानाने हा शब्द फारच मोठा झाला आहे. ते त्या शब्दाचं पण विश्लेषण करत बसलं तर फार वेगळं लागेल. तो फक्त एक गोड शब्द आहे, बाकी काही नाही. वेड्यात काढण्याचं काम. नक्कीच आपल्यासोबत माधवी जाधव होत्या. काल त्यांनी भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गिरीश महाजन यांनी नाव घेतलं नाही म्हणून आक्षेप घेतला होता. आता त्यांनी गिरीश महाजन यांनी दिलगिरी जरी व्यक्त केली असली तरी त्यांनी माफी मागावी, माझी माफी मागावी, वैयक्तिक जे आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांची माफी मागावी, जनतेची माफी मागावी, अशी भूमिका सध्या त्यांची आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.